हॅलो दिव्या, कशी आहेस? हॅलो नमिता, अरे सांग ना, तू कशी आहेस? इतक्या दिवसांनी मला आठवलं. तू तर मला कधीच आठवलं नाहीस. कसली मैत्रीण आहेस तू? मैत्रीण या नावाखाली तू एक डाग आहेस. मजेशीर लहेजात दिव्याने आपल्या मैत्रिणीला नमिताला म्हटलं. अगं, हेच आरोप मी तुझ्यावरही लावू शकते ना. तू तरी मला कधी आठवलं होतंस का? फोन तुझ्याकडेही आहे, माझा नंबरही तुझ्याकडे आहे. मग तुला काय अडचण होती? अगं काय सांगू, माझा फोन खराब झाला होता. त्यात तुझा नंबरच निघून गेला. खूप प्रयत्न केला पण तुझा नंबर मला कुठेच मिळाला नाही. अगं बुद्धू, बॅकअप नावाची पण एक गोष्ट असते हां. अगं मी पूर्ण विसरले होते. हे सगळं तुला कुठे माहीत असणार आहे? अच्छा, सांग, तू अजून तशीच आहेस की काही बदलली आहेस? हा हा, नमिता, तू पण टोमणे मारायला सोडणार नाहीस. मी पटकन काही शिकू शकत नाही म्हणून मी मागे आहे, असं नाही हां. अगं बस बस, तू तर रागावलीसच की. बरं, माझा नंबर सेव्ह करून ठेव आता. अगं पण एक गोष्ट समजली नाही. तू आपल्या कॉलेजमध्ये आपल्यासोबत शिकणाऱ्या नीलमच्या संपर्कात कायम असतेस. ती तर तुझी बेस्ट फ्रेंड आहे आणि तुझ्या नातेवाईकांमध्ये तुझी दूरची वहिनीही आहे. मग तिच्याकडून का नाही घेतलास माझा नंबर? अगं नमिता, काय सांगू नीलमबद्दल. बिचारी खूप त्रासात आहे तिच्या कौटुंबिक समस्यांमुळे. म्हणजे? मी समजले नाही. अगं बिचारी नीलमची नशिबात दुःखच आलं आहे. आपल्या कुटुंबातल्या त्या घरात तिचं लग्न झालं जिथे तिची किंमतच नाही. पतीसुद्धा तिला त्रास देतो. घरातल्या गोष्टी आहेत म्हणून मी सगळं माहीत आहे. मी आता तिच्याशी बोलणंही बंद केलं आहे. पण आपल्याच घराण्यातील असल्यामुळे तिच्याबद्दलच्या सगळ्या गोष्टी माझ्या कानावर येतात. अगं पण हे सगळं जाऊ दे. इतक्या दिवसांनी आपले बोलणं झालं आहे. आता तुला भेटल्याशिवाय राहणार नाही. सांग, कुठे भेटायचं? हो खरं आहे, बोलता बोलता आपण भेटायचं विसरूनच गेलो. मी तुला भेटायचंय. एक तूच आहेस जिच्याशी मी मन मोकळे करू शकते. उद्या तू मला हिरा गार्डनमध्ये भेट. ठीक आहे, नक्की येईन. दुसऱ्या दिवशी ठरलेल्या वेळी दोघीही हिरा गार्डनमध्ये पोहोचतात. अगं नमिता, तुझ्या चेहऱ्याला काय झालं आहे? तू किती अशक्त दिसतेस. काही टेन्शन आहे का? सांग ना. प्रसाद चांगला पती आहे ना? म्हणजे तो तुझ्यावर प्रेम तर करतो ना? नाही दिव्या, जसं मी स्वप्न पाहिली होती तसा प्रसाद अजिबात नाही. तो माझ्यासोबत खूप कठोर वागतो. मला काहीच समजत नाही मी त्याला कसं बदलू. लग्नानंतर तो पूर्ण बदललाय. म्हणूनच मी तुझी भेट घेऊन तुझा सल्ला घ्यायचं ठरवलं. ओके, आता मला समजलं की डाळीत काहीतरी काळं आहे. बरं सांग, तुझ्या सासू नणंद कशा आहेत? अगं सगळ्या एकदम वाईट. त्यांच्यासोबत राहून मी आयुष्यभर सुखी राहू शकणार नाही. असं म्हणताच नमिता स्फुंदून रडू लागली. अगं तू इतक्या अडचणीत होतीस आणि मला कळलंच नाही. लग्नानंतर तुझं आयुष्य इतकं बदलून जाईल असं मी कधीच वाटलं नव्हतं. तुझ्या आयुष्यभराची मैत्री निभावण्याची शपथ तूच मला दिली होतीस. दिव्याने तिचे अश्रू पुसत सांगितलं. मी तुझ्या जवळ आले नाही कारण मला वाटलं तू सासरी जाऊन मला विसरूनच गेली असशील. पण आता काळजी करू नकोस. मला पूर्ण सांग. मी नक्कीच काहीतरी मार्ग काढेन. जसं मी तुझं आणि प्रसादचं नातं जुळवायचा प्रयत्न केला तसंच काहीतरी मार्ग काढेन. आपली प्रिय मैत्रीण पुन्हा जवळ आल्याने नमिताने तिच्या मनातील सगळ्या वेदना उघडपणे सांगितल्या आणि मन हलकं करून घेतलं. सविता म्हणजे नीलमची सासू. सविताला तिच्या एकुलता एक मुलगा प्रसादला मोठं व्यक्ती बनवायचं होतं. गावातली थोडीशी जमीन होती तीही तिने त्याच्या शिक्षणासाठी विकली. एक एक दिवस मोजत तिने प्रसादच्या शिकून मोठं होण्याची वाट पाहिली. शेवटी मुलाच्या पसंतीची एक संपन्न घरातील गोडशी सून तिने निवडली. नमिता सून म्हणून घरात आली आणि कित्येक वर्षांनी घरात आनंदाची लाटच येऊन गेली. सविताने प्रेमाने तिला आपल्या उराशी लावून घेतलं. सुट्टी संपल्यावर प्रसादने नमिताला सांगितलं. नमिता, आईने खूप दुःख भोगले आहेत. तू काही दिवस तिच्यासोबत राहून तिचं मन भरून टाक. मी प्रत्येक आठवड्याला येत राहीन. घर मिळालं की तुला लगेच सोबत घेऊन जाईन. प्रसादच्या बहिणी दिवसभर नमिता भोवती फिरत राहायच्या. तिला कोणतंच काम करू द्यायच्या नाहीत कारण ती त्यांची लाडकी वहिनी होती. नमिताला तहान लागली तरी कुठली ना कुठली बहीण तिच्यासाठी पाणी घ्यायला धावायची. सवितासाठी तर ती तिच्या काळजाचा तुकडाच होती. नमिताच्या येण्याने पूर्ण घर आनंदाने उजळून गेलं होतं. सविता तिला प्रेमाने बेटी म्हणायची. नमिताच्या डोक्यात थोडंसं दुखायला लागलं तरी ती लगेच बाम घेऊन धावत यायची. हळूहळू प्रसादच्या लग्नाला 2 महिने झाले. यावेळी जेव्हा प्रसाद घरी आला तेव्हा नमिताने त्याला सांगितलं, मीही आता तुझ्यासोबत जाईन. मला इथे राहणं आवडत नाही. अगं फक्त पुढच्या महिन्यातच घर मिळणार आहे. तुला सांगितलं होतं ना. बघ आता तुला इथे कोण सोडेल. मग तोपर्यंत आपण माझ्या आईवडिलांकडे राहू. त्यांना किती आनंद होईल. किती मोठं घर आहे त्यांचं. नाही नमिता, मी घरजावाई बनून राहू शकत नाही. ते माझ्या स्वभावात बसत नाही. मी आधीच सांगितलं होतं की असं काही करण्याचा हट्ट करू नकोस. मला काहीही कळत नाही. मी तरीही तुझ्यासोबत येईन. गेस्ट हाऊसमध्ये जरी राहिलो तरी चालेल. नमिता, हट्ट करू नकोस. तिथे सगळे एकटे राहतात. तुला तिथे सोबत नेणं योग्य नाही. फक्त थोड्याच दिवसांची गोष्ट आहे. काय आई आणि बहिणी तुला प्रेम करत नाहीत का?
हे बोलून प्रसाद निघून गेला. त्याच्या गाडीची वेळ होती. प्रसाद आपल्या 4 बहिणींचा एकुलता एक भाऊ होता. त्या दिवशी धाकट्या बहिणीचा वाढदिवस होता. प्रसादला गेले 4 दिवस झाले होते. सविताने स्वयंपाक उरकून घेतला आणि पलंगावर जाऊन पडली. पण नुकतीच तिचा डोळा लागला होता तेवढ्यात तिला कोणाच्या तरी कहाणण्याचा आवाज आला. ती घाबरून उठली आणि पटकन नमिताच्या खोलीकडे धावली. आत गेली तेव्हा तिने पाहिलं की तिची प्रिय सून नमिता कण्हत होती. तिने लगेच खोलीचा दिवा लावला. पाहते तर काय, नमिता अंथरुणावर बेशुद्ध पडली होती. तिने खूप हलवलं पण तिला शुद्ध आली नाही आणि त्याच वेळी तिच्या नजरेस एक भयंकर दृश्य पडलं. नमिताच्या बाजूला एक रिकामी बाटली पडली होती ज्यावर लिहिलं होतं विष. हे पाहताच सविताच्या तोंडून एक मोठी किंकाळी निघाली. तिने पटकन आपल्या मुलीला उठवलं आणि धावत जाऊन शेजाऱ्यांना बोलावलं. शेजाऱ्यांच्या मदतीने तिने नमिताला हॉस्पिटलमध्ये नेलं. डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले. दरम्यान प्रसादला बोलावण्यासाठीही संदेश पाठवण्यात आला. काही तासांतच प्रसाद पोहोचला. सविता विचार करत होती, शेवटी नमिताने विष का प्यायले? प्रसादही संभ्रमात पडला. आई किंवा बहिणींनी काही बोललं का? पण हे सगळे तर तिला खूप प्रेम करतात ना. जर काही झालं तर हुंडा प्रकरणाचा आरोप होईल का? डॉक्टर उपचार करत असताना अचानक नमिता जोरजोरात ओरडू लागली, मी विष प्यायले नाही, मी विष प्यायले नाही. पण डॉक्टरांनी तिचं काही ऐकलं नाही. तिच्या पोटातील संपूर्ण पदार्थ बाहेर काढण्यात आले आणि जेव्हा तपासणी झाली तेव्हा एक धक्कादायक सत्य समोर आलं. नमिताच्या पोटात विषाचा एक थेंबही नव्हता. सविताने तिला प्रेमाने जवळ घेतला आणि डोक्यावरून हात फिरवत म्हणाली, बेटी हे सगळं का केलंस? माझा जीवच जायचा होता. तुला काही झालं असतं तर? संपूर्ण वस्तीत आणि माझ्या ऑफिसमध्ये किती मोठी बदनामी झाली असती. सविताला वाटत होतं की आपण कोणालाही तोंड दाखवण्याच्या लायक राहिलो नाही. दररोज हुंडासंबंधी घटना ऐकायला मिळतात. डॉक्टरांच्या तपासणीत जर थोडीशी चूक झाली असती तर आपण सगळे थेट जेलमध्ये गेलो असतो. आपल्या सुनेने आपल्याला अडचणीत टाकायला काही कमी सोडलं नाही. अजूनही किती लोकांना विश्वास बसेल की तिने विष पिलं नव्हतं? प्रसादच्या मनाला नमिताच्या या नाटकाने मोठा धक्का बसला. त्याचं हृदय तुटून गेलं. सविताने मुलाला समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण तो काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. अखेर सविताने म्हटलं, बेटा तू तुझ्या बायकोला घेऊनच जा. तिला वाटलं की जर नवरा बायको एकत्र राहतील तर सगळं आपोआप ठीक होईल. पण तिचा हा विचार साफ चुकीचा ठरला. प्रसादला नमिताच्या या ओंगाळवाण्या नाटकाचा इतका राग आला होता की तो ते विसरू शकला नाही. हे ऐकून नमिताच्या वडिलांना आलोकनाथला मोठा धक्का बसला. नमिताची आई तर बातम्या ऐकताच बेशुद्ध पडली. आलोकनाथ संतापाने म्हणाले, मी नेहमी सांगत होतो की छोट्या घराण्याचे लोक पैशांच्या फारच हावरट असतात. विचारलं तेव्हा म्हणाले की काही नको. आणि आता आमच्या मुलीला विष पिण्यास भाग पाडलं. तरीही मुलगी त्या मुलाच्या प्रेमात वेडी झाली होती. शेवटी त्याच्यात असं काय खास होतं? आईने रडत रडत म्हणाली, हे सगळं त्या प्रसादच्या हुशारीमुळे झालं. त्यानेच आमच्या नमिताला जाळ्यात अडकवलं. मी जज आहे, सोडणार नाही त्या नालायकाला. जर त्याला हातकड्या न घातल्या तर माझं नावही आलोकनाथ नाही. आलोकनाथ आणि त्यांची पत्नी संतापाने फुललेल्या अवस्थेत सासरी पोहोचले. त्यांनी थेट प्रसाद समोर रोषाने विचारलं, आमची मुलगी आम्ही घेऊन जातो, पण तुला जेलची हवा खायला लावल्याशिवाय सोडणार नाही. प्रसाद संतापाने म्हणाला, तुम्ही तुमची मुलगी घेऊन जा, आम्ही आता कोणालाही तोंड दाखवू शकत नाही. आलोकनाथांनी उत्तर दिलं, होय आम्ही तिला घेऊन जातोच, पण तुला सोडणार नाही. देवाचे आभार मान की माझी मुलगी वाचली. नमिताने तिच्या जिवलग मैत्रिणी दिव्याला सगळं सांगताना म्हटलं, दिव्या या घटनेनंतर मी वडिलांसोबत सासर सोडून आले. नंतर प्रसाद माझ्याशी भेटायला आला होता, पण वडिलांना तो बाहेरच्या खोलीतच भेटला. त्यांनी त्याला भरपूर सुनावलं आणि स्पष्ट शब्दात सांगितलं की आता मी आणि प्रसाद याची भेट होऊ शकत नाही. त्याने सांगितलं की त्याला माझ्याशी एकदा तरी बोलायचंय, पण वडिलांनी ऐकलं नाही. त्याने सरळ म्हटलं, आता तुम्ही फक्त कोर्टातच भेटाल, आणि ते निघून गेले. नंतर एकदा त्याचा फोनही आला होता, पण आईने स्पष्ट सांगितलं की पुन्हा फोन करू नकोस. दिव्या विचारात पडली आणि म्हणाली, हे सगळं तुझे आईवडील करत आहेत, पण तू यामध्ये काय केलंस? तू तरी प्रसादपर्यंत पोहोचायचा प्रयत्न केलास का? प्रसादने 2 वेळा प्रयत्न केला, पण तू? मी काय करणार? वडिलांनी सगळी दारं बंद केली. त्यांनी स्पष्ट सांगितलं की प्रसादशी बोलायची गरज नाही. बरं, त्यांनी निर्णय घेतला, पण तू का तो स्वीकारलास? तुझ्या चेहऱ्यावरून तरी वाटत नाही की तू आनंदात आहेस. दिव्या, माझे आईवडील सतत म्हणत असतात की बघ प्रेमविवाहाचा परिणाम काय झाला, समाजात किती बदनामी झाली. आधीच तू तुझ्यापेक्षा खालील कुटुंबात लग्न केलंस आणि आता हे अपमानास्पद प्रकरण. ते म्हणत आहे की आता तुझं मोठ्या थाटामाटात दुसऱ्या कुणाशी तरी लग्न लावून देऊ. तू अजून तरुण आहेस. आई वडिलांनी ठरवलं आणि तूही निमूटपणे स्वीकारलंस. एवढ्या गोष्टींना विरोध करून तू प्रसादचा हात धरला होता आणि आता एवढ्या सहज हार मानतेस. मी माझ्या वचनापासून मागे नाही फिरले. मी कधीच म्हणाले नाही की मला प्रसाद आवडत नाही किंवा मी चुकीचा निर्णय घेतला होता. पण आई वडिलांच्या भावनांचं काय? त्यांना फक्त माझी काळजी वाटते.
त्यांना माझ्याशिवाय दुसरं काही सुचत नाही. ते माझ्यासाठी खूप चिंतेत आहेत. अच्छा, जेव्हा तू त्यांच्या विरोधात जाऊन प्रसादशी लग्न केलंस, तेव्हा त्यांची भावना कुठे गेली होती? आता त्यांची चिंता आहे, पण खरी चिंता आता तुझ्यामुळे निर्माण झाली आहे. हे लक्षात येतंय का? माझं डोकंच काम करत नाहीये दिव्या. मला काहीच सुचत नाही. मला सांग मी काय करू? सर्वात आधी हे समजून घे की या संपूर्ण प्रकरणात दोष फक्त तुझाच आहे. होय, मी माझी चूक मान्य करते. पण प्रसादची ही चूक नाही का? त्याने मला माफ करण्याची एक संधी दिली नाही. त्याने माझा किती अपमान केला. वा, चूक तू करायची आणि समोरच्याने थोडाही रागही व्यक्त करू नये? हे काय न्याय आहे? मग मी काय करू सांग ना? एक विचार कर. प्रसादमध्ये काही कमी आहे का? जर तू दुसरं लग्न केलंस तर तुला त्याच्यापेक्षा चांगला नवरा मिळेल याची काही खात्री आहे का? आणि जर एखाद्या छोट्या भांडणावरून तू पुन्हा घटस्फोट घेतलास तर? किंवा ज्या व्यक्तीशी तू दुसरं लग्न करशील तो नक्की चांगला असेल याची काय गॅरंटी आहे? दिव्या थोड्या रागानेच बोलली. ही दुसऱ्या लग्नाची गोष्ट तरी तू करू नकोस. दिव्या, मी तर प्रसादशिवाय दुसऱ्या कुणाचा विचारही करू शकत नाही. कदाचित त्याच्यासारखा चांगला माणूस या जगात दुसरा कोणी असूच शकत नाही. मग आता कशाची वाट बघतेस? तुला वाटतं का की प्रसादसारखा हुशार तरुण आयुष्यभर तुझी वाट बघत बसणार आहे? त्याच्या घरच्यांनी त्याच्या भविष्यासाठी काही विचार केला नसेल? प्रसाद हा त्यांच्या घराचा एकुलता एक हुशार वारस आहे. हे तर मी अजिबातच विचार केला नव्हता. आता सांग, तू काय करणार आहेस? मी आता लगेच प्रसादला भेटून मनातील सगळ्या गैरसमजुती दूर करीन. त्याची माफी मागेन. शेवटी चूक तूच केली होतीस ना? पण बाबा? कसले बाबा? सारखी बाबांची रट लावली आहे. तू काही दूध पिणारी लहान मुलगी आहेस का? आई वडील आयुष्यभर तुझ्या छोट्या छोट्या समस्या सोडवत बसणार का? त्यांना त्यांच्या न्यायालयातील प्रकरणांवर लक्ष केंद्रित करू दे. तुझा निर्णय तरी तू स्वतः घ्यायचा की नाही? जर प्रसादने मला क्षमा केली नाही तर? जर त्याने मला भेटायलाच नकार दिला तर? नमिता हास्यात स्वरात म्हणाली. प्रसादसारखा समजूतदार माणूस असं कधीच करणार नाही. त्याने तुला क्षमा केली नसती तर तो तुझ्या घरासमोर पुन्हा पुन्हा का आला असता? इतकंही तुला समजत नाही का? खरंच दिव्या, तू माझे डोळे उघडलेस. माझ्या सगळ्या शंका दूर केल्यास. मी आता लगेच प्रसादला भेटायला जाईन. सध्या तो ऑफिसमध्येच असेल. मी त्याला फोन लावते. नमिता आणि दिव्या जवळच्याच टेलिफोन बूथवर पोहोचल्या. नमिताने प्रसादच्या ऑफिसचा नंबर फिरवला, पण तिला कळलं की प्रसाद दुपारी अचानक एका महत्त्वाच्या कारणासाठी ऑफिसमधून लवकर सुट्टी घेऊन गेला आहे. कशासाठी? तिने विचारलं. बहुधा त्यांच्या साखरपुड्याची तारीख ठरवण्यासाठी. उत्तर ऐकताच नमिताचं हृदय एकदम हललं. तिच्या मनात हजार शंका निर्माण झाल्या. तिने घड्याळ पाहिलं. प्रसादच्या गाडी सुटायचा अजून अर्धा तास बाकी होता. प्रसादच्या विरहातला प्रत्येक क्षण मला एका युगासारखा वाटतोय, ती मनाशी म्हणाली. दिव्या, मी आता लगेच स्टेशनला जात आहे. तू येणार का माझ्यासोबत? नाही ग. आता मी नवरा बायकोच्या मध्ये नाही येणार. उद्या भेटल्यावर सगळं सांग. स्टेशनवर पोहोचताच नमिता प्रत्येक डब्याबाहेर नजर फिरवत प्रसादला शोधू लागली. ट्रेन सुटायची वेळ जवळ येत होती. तिची धडधड वेगाने वाढत गेली. जर मी त्याला नाही शोधू शकले तर? जर ट्रेन सुटली तर? जर त्याने मला पाहून दुर्लक्ष केलं तर? या विचारांनी तिचं मन घाबरून गेलं. तेव्हाच तिचे पाय स्टेशनवरच्या एका सामानाला धडकून ती जवळजवळ खालीच पडली. पण अचानक एका मजबूत बाहूंनी तिला सावरलं आणि तिला एक ओळखीचा आवाज ऐकू आला. कोणाला शोधतेस नमिता? प्रसाद. मी खूप वेळेपासून तुला बघतोय. त्याने आपल्या डब्याकडे जाताना सांगितलं. मला तुझ्याशी काही बोलायचं आहे. नमिता घाबरलेल्या स्वरात बोलली. खूप उशीर झालाय, माझी गाडी सुटते. हे ऐकताच नमिताच्या पायाखालची जमीनच सरकली. ती पुन्हा म्हणाली. मला तुझ्याशी फार महत्त्वाचं बोलायचं आहे. 4 दिवसांपूर्वी जेव्हा संधी होती तेव्हा बोलली नाहीस. आता काय उपयोग? मी तुझ्यासोबत येऊ शकते का? मला आत्ताच बोलायचं आहे. प्रसाद थोडा थबकला. त्याने विचारलं. तू माझ्यासोबत घरी जाणार आहेस? तुझं सामान कुठे आहे? आणि तुझे बाबा? बस, आता काही विचारू नकोस. मला फक्त तुझ्यासोबत राहायचं आहे. आता मी कुठेही मागे फिरणार नाही. ट्रेन हळूहळू हलू लागली. प्रसादने तात्काळ हात पुढे केला आणि नमिताला डब्यात ओढून घेतलं. नमिता त्याच्या छातीवर कोसळली आणि स्पून धुवून रडू लागली. ती विसरून गेली की स्टेशनवरील लोक त्यांना बघत होते. प्रसादने हलकेच तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाला. नमिता, मी तुझी खूप वाट पाहिली, पण तू कधी आलीच नाही. आज तरी तू स्वतःहून आलीस, हेच पुरेसं आहे. नमिता त्याच्या मिठीत घट्ट शिरली. मी खूप चुकले प्रसाद, पण आता मला दुसरी संधी हवी आहे. मला तुझ्याशिवाय कोणीही नको. प्रसादने तिच्या डोळ्यात पाहिलं. त्या डोळ्यांमध्ये त्याला खरी पश्चातापाची भावना दिसली. माझं मन तुला सोडून जाण्यास तयारच नव्हतं नमिता. फक्त वाट पाहून थकलो होतो. नमिताने साश्रुपूर्ण नजरेने विचारले. मग मला परत स्वीकारशील ना? प्रसादने मंद हसत तिचा हात आपल्या हातात घेतला. मी कधी तुला दूर केलं होतं का? ट्रेन वेग घेत होती, पण त्यांची प्रेमकथा नव्याने जोडत होती. स्टेशनवर उभ्या असलेल्या लोकांसाठी ते एक साधं दृश्य होतं, पण त्यांच्यासाठी हा त्यांच्या जीवनाचा एक नवा अध्याय होता. भूतकाळाच्या चुका मागे टाकून ते दोघं पुन्हा एकत्र पुढे चालले होते, आयुष्याच्या एका नव्या प्रवासाकडे.
तर आशा करते की तुम्हाला आमची ही कथा आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि हो, नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद.